नमस्कार मित्रांनो, SPK ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3040 GCC TBC एक्सेल ह्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण असे 150 प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. मित्रांनो, यापूर्वी जे आपण इंग्रजीचे व्हिडिओ बनवले होते, यातील बहुतांश प्रश्न हे आपल्या घेतलेल्या व्हिडिओमधीलच आलेले आहेत. त्यामुळे आपण काय करा, जास्तीत जास्त हे व्हिडिओ ऐका आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. एक्सेल मध्ये काय म्हणजे इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म कॅल्क्युलेशन्स होय, तर फॉर्म्युला म्हणजे इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म कॅल्क्युलेशन होय. एक्सेल मध्ये फॉन्ट साइज, कलर आणि फॉन्ट फेज पर्याय कशामध्ये उपलब्ध आहेत? फॉन्ट ग्रुप मध्ये. एक्सेल मध्ये रिडो साठी शॉर्टकट कीज कोणती आहे? Ctrl+Y. एक्सेल मध्ये सिलेक्ट केलेल्या सेल्सला काय म्हणले जाते? सेल रेंज असे म्हणले जाते. एक्सेल मध्ये सिक्वेन्सली सिलेक्टेड सेल्सला काय म्हणतात? पहा, सिक्वेन्सली सेल रेंज. एक्सेल मध्ये रिप्लेस साठी शॉर्टकट कीज कोणती आहे? Ctrl+H. एक्सेल मध्ये स्पेलिंग ऑप्शन कोणत्या मेनू मध्ये असतो? तर रिव्ह्यू मेनू मध्ये उपलब्ध असतो. एक्सेल मध्ये सिम्बॉल कशाच्या मदतीने इन्सर्ट करता येते? तर आपल्याला इन्सर्टच्या मदतीने इन्सर्ट करता येते. एक्सेल मध्ये टेक्स्ट लोड करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीचा वापर केला जातो? Ctrl+B. एक्सेल मध्ये कोणत्या टूलचा वापर हा रेडीमेड रेक्टँगल, एरो, लाईन, सिम्बॉल्स इत्यादी इन्सर्ट करण्यासाठी होतो? तर इन्सर्ट मधील शेप्स हे ऑप्शन. एक्सेल मध्ये सॉर्टिंग करण्याचे प्रकार किती आहेत? तर पहा, एक्सेल मध्ये सॉर्टिंग करण्यासाठी असेंडिंग अँड डिसेंडिंग याचा आपण वापर करतो. एक्सेल मध्ये रेंज सिलेक्ट करण्यासाठी एरोज की सोबत कोणत्या कीचा वापर होतो? तर शिफ्ट कीचा वापर होतो. एक्सेल मध्ये फॉन्ट साइज, कलर आणि फॉन्ट फेस ऑप्शन कोठे असतात? तो फॉन्ट ग्रुप मध्ये. एक्सेल मध्ये सिलेक्टेड सेल मधील टेक्स्ट कॉपी करण्यासाठी विच शॉर्टकट की इज यूज फॉर कॉपी सिलेक्टेड टेक्स्ट ऑफ सेल? कोणत्या शॉर्टकट कीचा वापर होतो? Ctrl+C. एक्सेल मध्ये शीटचे बॅकग्राऊंड सेट करण्यासाठी कोणत्या टॅबचा वापर होतो? पहा, बॅकग्राऊंड सेट करण्यासाठी आपल्याला पेज लेआउट मधील थीम्स या ऑप्शनचा उपयोग होतो. एक्सेल मध्ये हेडर आणि फुटर कोणत्या टॅब मधून आपल्याला बदलता येतात? तर इन्सर्ट टॅब मधून ते आपल्याला बदलता येतात. एक्सेल मध्ये वर्कबुक बंद करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? Ctrl+W. आधी असलेल्या चार्ट मध्ये जर अजून डेटा ऍड करायचा असेल तर कशामध्ये आपल्याला बदल करावा लागेल? तो सोर्सेस मध्ये, म्हणजे सोर्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल? बदल करावा लागेल. MS एक्सेलच्या फंक्शन मध्ये सेल ऍड्रेसला काय संबोधले जाते? तर सेल रेफरन्स. MS एक्सेल मध्ये होम टॅब मध्ये सेल ग्रुप मधील क्लिअर बटनने आपण काय क्लिअर करू शकत नाही? तर पहा, सॉर्टिंग हे आपण क्लिअर करू शकत नाही. MS एक्सेल 2010 मध्ये वर्कबुक म्हणजे कशाचा संच होय? तो वर्कशीटचा. MS एक्सेल 10 मध्ये वर्कबुक म्हणजे कशाचा संच होय? वर्कशीटचा संच होय. MS एक्सेल 2010 मध्ये ऍक्टिव्ह सेल कशाने दर्शविला जातो? डार्क व्हाईट बॉर्डरने. MS एक्सेल 2010 मध्ये फॉन्ट ग्रुप मधील बॉर्डर बटनने काय करता येते? आपल्याला ड्रॉ बॉर्डर करता येते. एक्सेल 10 मध्ये फाईलचे पूर्वीपासूनचे नाव वर्कबुक 1 असते. हे विधान चूक आहे, फक्त बुक 1 असते. MS एक्सेल 2010 मध्ये फॉन्ट ग्रुप मधील फॉन्ट कलर ऑप्शन आपण कशाने करू शकतो? तर टेक्स्टला कलर आणि अंडरलाईन साठी आपण फॉन्ट कलर ऑप्शनचा उपयोग करू शकतो. MS एक्सेल 2010 मध्ये एका वर्कबुक मध्ये किती कॉलम्स असू शकतात? तर पहा, 16,384 हे एका वर्कबुक मध्ये कॉलम असतात. तर एका वर्कबुक मध्ये रॉज या 10,48,576 असतात. MS एक्सेल 2010 मध्ये आधीपासून किती वर्कशीट असतात? तर 3. MS एक्सेल 10 मध्ये एका वर्कबुक मध्ये आधीपासून किती रॉज असतात? 10,48,576. MS एक्सेल 2010 मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये अंडरलाईन ऑप्शन मुळे आपल्याला काय करता येते? सेल मध्ये अंडरलाईन टेक्स्ट करता येते. MS एक्सेल 2010 मध्ये वर्कबुकचे डिफॉल्ट एक्सटेन्शन काय आहे? .xlsx. MS एक्सेल 2010 मध्ये वर्कबुकला आधीपासून काय नाव दिलेले असते? वर्कबुक 1. MS एक्सेल 2010 मध्ये फाईल क्लोज करण्यासाठी कोणती कीबोर्ड शॉर्टकट कीज आहे? तर Ctrl+F4. MS एक्सेल 2010 मध्ये फाईल मेनू ओपन करण्याची कीबोर्डची शॉर्टकट की काय आहे? Alt+F. MS एक्सेल 2010 मध्ये प्रिंट कमांड ओपन करण्याची कीबोर्ड शॉर्टकट की कोणती आहे? पहा, प्रिंट कमांड ओपन करण्याची Ctrl+P. आणि वर्कशीट प्रिंट करण्याची कीबोर्ड शॉर्टकट की कोणती आहे? Ctrl+P. आणि कमांड ओपन करण्याची सुद्धा कोणती आहे? Ctrl+P. एक्सेल 2010 मध्ये शेवटची कमांड पुन्हा रिपीट करण्याची कीबोर्ड शॉर्टकट की काय आहे? Ctrl+Y. आणि वर्कबुक सेव्ह करण्याची कीबोर्ड की आहे Ctrl+S.
एक्सेल मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये पर्सेंटेज स्टाईल व इन्क्रीज और डिक्रीज डेसिमल हे ऑप्शन्स उपलब्ध आहेत? नंबर ग्रुपमध्ये. MS Excel 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये ऑटोसम ऑप्शन आहे? एडिटिंग ग्रुपमध्ये. कोणत्या ग्रुपमध्ये स्टाईल ऑप्शन आहे? स्टाईल ग्रुपमध्ये. कोणत्या ग्रुपमध्ये क्लिअर ऑप्शन आहे? सेल्स ग्रुपमध्ये क्लिअर ऑप्शन आहे. एक्सेल 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कट, कॉपी, पेस्ट हे ऑप्शन्स आहेत? क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये. 2010 मध्ये MS Excel 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये फिल कलर ऑप्शन आहे? फॉन्ट ग्रुपमध्ये. MS Excel मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये फिल ऑप्शन आहे? एडिटिंग ग्रुपमध्ये. पहा या ठिकाणी लक्ष द्या की फिल कलर हा ऑप्शन फॉन्ट ग्रुपमध्ये आणि ओनली फिल हा ऑप्शन एडिटिंग ग्रुपमध्ये आहे. MS Excel 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये फॉर्मॅट टेबल ऑप्शन आहे? स्टाईल ग्रुपमध्ये. MS Excel 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये इन्सर्ट, डिलीट, फॉर्मॅट हे आपल्याला काय ऑप्शन्स पाहायला मिळतात? अलाइनमेंट ग्रुपमध्ये. MS Excel 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये रॅप टेक्स्ट, मर्ज अँड सेंटर हे ऑप्शन आहेत? सेल्स ग्रुपमध्ये. MS Excel 2010 मध्ये कोणत्या शॉर्टकट कीजने A1 सेल ऍक्टिव्ह सेल होईल? Ctrl+Home. इन MS Excel मध्ये होम टॅब मधील कोणत्या ग्रुप मधून अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट वापरता येतो आपल्याला? तर नंबर ग्रुप मधून. MS Excel मध्ये पेज ब्रेक आपल्याला कशामध्ये बघता येते? तर पेज ब्रेक प्रिव्ह्यू मध्ये. MS Excel मध्ये होम टॅब मधील कोणत्या ग्रुपच्या मदतीने कोमा स्टाईल सेलला अप्लाय करता येते? तर नंबर ग्रुपच्या मदतीने. MS Excel मध्ये फॉर्मॅट पेंटर ऑप्शन उपलब्ध आहे, हे विधान बरोबर आहे. MS Excel मध्ये स्क्रीनच्या सर्वात वरच्या बाजूस काय असते? टायटल. MS Excel मध्ये होम टॅब मधील कोणत्या ग्रुपच्या मदतीने आपण पर्सेंट स्टाईल सेलला अप्लाय करता येऊ शकतो किंवा अप्लाय करू शकतो? नंबर ग्रुपच्या मदतीने. MS Excel मध्ये रॉजला कोण कशाने संबोधले जाते किंवा कोणते नाव दिले जाते? 1 2 3 4. MS Excel मध्ये फॉर्म्युलाच्या आधी कोणते चिन्ह लावतो आपण? इज इक्वल टू. MS Excel मध्ये रॉ आणि कॉलम जिथे छेदतात त्यास आपण काय म्हणतो? सेल. MS Excel मध्ये कोणत्या प्रकारची आपण फाईल तयार करतो? तर वर्कबुक प्रकारची फाईल तयार करतो. MS Excel मध्ये XFD हे कॉलमचे हेडिंग आहे, हे विधान बरोबर आहे. स्प्रेडशीट मध्ये दिलेल्या डेटाच्या आधारे ग्राफ तयार करण्यासाठी इन्सर्ट टॅब मधील कोणत्या कमांड ग्रुपचा आपण वापर करतो? तर चार्ट्सचा. टेबल मध्ये जेव्हा रो आणि कॉलम एकमेकांना इंटरसेप्ट करतात त्या चौकोनास काय म्हणले जाते? सेल असे म्हणतात. आपण सद्यस्थितीत MS Excel चे कोणते व्हर्जन वापरतो? 2010. MS Excel 2010 मध्ये कोणत्या टॅब मध्ये फिल्टर ऑप्शन उपलब्ध आहे? तर डाटा ह्या टॅब मध्ये फिल्टर ऑप्शन उपलब्ध आहे. MS Excel 2010 मध्ये कोणत्या टॅब मध्ये स्पेलिंग टूल ऑप्शन उपलब्ध आहे? रिव्ह्यू. MS Excel 2010 मध्ये कोणत्या टॅब मध्ये झूम ऑप्शन उपलब्ध आहे? व्ह्यू टॅब मध्ये. वर्कशीट मध्ये C कॉलम आणि 7व्या रो मधील सेल कोणत्या नावाने ओळखला जातो? C7 नावाने ओळखला जातो. वर्कशीट मध्ये प्रत्येक सेलला एक ऍड्रेस दिलेला असतो, हे विधान बरोबर आहे. मित्रांनो, आपल्याला जर MS Excel 3040 मराठी संदर्भात काही प्रश्न असतील किंवा आपले काही प्रॉब्लेम असतील तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा. मी नक्की तुम्हाला त्यावर सोल्युशन किंवा त्याचा आन्सर देईल. वर्कशीट मध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर रो मधील डेटा विशिष्ट अटीप्रमाणे आपल्याला बघण्यासाठी होतो? तर फिल्टर ऑप्शनचा वापर. वर्कशीट मध्ये शेवटच्या कॉलमचे हेडिंग काय असते? XFD. पहा, वर्कशीट मध्ये शेवटच्या कॉलमचं हेडिंग काय असतं? XFD. वर्कशीट मध्ये ठराविक अटीप्रमाणे डेटाला विशिष्ट फॉर्मॅटिंग दिले जाते त्यास आपण काय म्हणतो? कंडिशनल फॉर्मॅटिंग. वर्कशीट मध्ये जिथे रो आणि कॉलम एकमेकांना छेदतात त्या सेल असे म्हणतात. वर्कशीट मध्ये रो आणि कॉलम एकमेकांना छेदतात त्याला आपण काय म्हणतो? सेल. एक्सेल मध्ये काय हा इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स आहे? तर शीट हा इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स आहे. रो आणि कॉलमच्या छेदण्याला आपण काय म्हणतो? सेल. कशामध्ये रॉज आणि कॉलम असतात? तर टेबल मध्ये रॉज आणि कॉलम असतात. होम टॅब मधील पॅराग्राफ ग्रुप मध्ये कोणत्या ऑप्शनने लिस्ट मधील सर्व टेक्स्ट पॉइंट पूर्वी विशिष्ट सिम्बॉल किंवा त्याला आपण साइन देऊ शकतो किंवा साइन देता येतं बुलेट ऑप्शनने. कशाचा वापर कोणत्याही कॉलम मधील संपूर्ण माहिती दर्शविण्यासाठी होतो? तो ऑटोफिट कॉलम विड्थचा. वर्क एरियामध्ये कॉलम इन्सर्ट करणे शक्य नाही, हे विधान चूक आहे. एका सेलचा फॉर्मॅट दुसऱ्या सेलमध्ये कॉपी करणे शक्य आहे, हे विधान बरोबर आहे. MS Excel मध्ये जस्टिफाय ही अलाइनमेंट पैकी एक आहे, हे विधान चूक आहे. लार्ज स्टॅटिकल फंक्शन आहे, हे विधान बरोबर आहे. मित्रांनो, परवा झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता बघा, लार्ज चे कोणते फंक्शन आहे? तर स्टॅटिस्टिकल. लार्ज इज इक्वल टू लार्ज ब्रॅकेट कंप्लीटेड फंक्शन MS Excel 2010 मध्ये दिलेल्या नंबर मधून जास्तीत जास्त व्हॅल्यू दिलेल्या सेल मध्ये दर्शवेल, हे विधान चूक आहे.
लेंथ ब्रॅकेट कम्प्लिटेड फंक्शनचा वापर दिलेल्या स्ट्रिंगची लेंथ लांबी मोजण्यासाठी होतो, हे विधान बरोबर आहे. इज इक्वल टू लोअर ब्रॅकेट कम्प्लिटेड फंक्शनचा वापर टेक्स्टला कोणत्या केसमध्ये करण्यासाठी होतो, तर स्मॉल केसमध्ये. अनेक फॉन्टची यादी कोणत्या बटनच्या ड्रॉप डाऊन एरोज मध्ये दिलेली आहे, फॉन्ट बटनच्या. काय म्हणजे एक्सेल मध्ये अंतर्भूत उपलब्ध फॉर्म्युला होय, तर फंक्शन्स. काय म्हणजे निरनिराळ्या फॉर्मॅटिंग इफेक्ट्सचा संच होय, स्टाईल. काय म्हणजे इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युला. कोणत्या मेनूमध्ये टायटल बारच्या खाली एक्सेल लोगोच्या खालील बाजूस असतो, तर फाईल मेनू हा टायटल बारच्या खाली असलेल्या एक्सेल लोगोच्या खालच्या बाजूस असतो. MS Excel 2010 मध्ये मर्ज अँड सेंटर बटन होम टॅब मध्ये उपलब्ध आहे, हे विधान बरोबर आहे. एकापेक्षा जास्त सिलेक्ट केलेल्या सेलच्या ग्रुपला सेल रेंज असे म्हणतात, हे विधान बरोबर आहे. एकापेक्षा जास्त सिलेक्ट केलेल्या सेल्सच्या ग्रुपला काय म्हणतात, सेल रेंज असे म्हणतात. MS Excel 2010 हे शक्तिशाली काय आहे, स्प्रेडशीट पॅकेज आहे. MS Excel 2010 मध्ये ऑटो सम बटन हे कशामध्ये असते, तर फॉर्म्युला टॅब मध्ये. MS Excel हे कोणत्या प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, तर पहा स्प्रेडशीट. न्यू कमेंट कशामधून आपण इन्सर्ट करू शकतो, रिव्ह्यू टॅब मधून. न्यू ऑप्शन कोणत्या मेनू मध्ये उपलब्ध आहे, फाईल मेनू मध्ये. इज इक्वल टू नाउ ब्रॅकेट कम्प्लिटेड फंक्शन मुळे आताच्या आपल्याला काय मिळवता येते, तर सिस्टम टाइम. पहा इज ब्रॅकेट नाउ इज इक्वल टू नाउ ब्रॅकेट कम्प्लिटेड फंक्शन मुळे आताच्या आपल्याला काय मिळवता येते, सिस्टम टाइम मिळवता येते. कोणत्या प्रकारच्या शीट मध्ये फक्त ग्राफ उपलब्ध असतो, चार्ट शीट मध्ये. चार्ट प्रकारच्या शीट मध्ये फक्त काय उपलब्ध असतो, ग्राफ. ओपन, सेव्ह, अंडो, रिडो एक्सेट्रा ऑप्शन कशामध्ये असतात, तो पहा ओपन, सेव्ह, अंडो, रिडो हे सर्व ऑप्शन आपल्याला कशामध्ये मिळतात, क्विक ऍक्सेस टूलबार मध्ये. MS Excel 2010 मध्ये फक्त 2 प्रकारचे डेटा एंट्री करता येतात, हे विधान चूक आहे. कोणता ऑप्शन मायक्रोसॉफ्ट एक्सेल क्विट बंद करण्यासाठी होतो, तो एक्झिट ऑप्शन. कोणत्या ऑप्शनचा वापर 1 2 3 4 असे नंबर सिरियल नंबर कॉलम मध्ये देण्यासाठी होतो, ऑटोफिल. कोणता ऑप्शन व्ह्यू टॅब मधील फ्रीज पेन्स मध्ये उपलब्ध आहेत, पहा फ्रीज पेन्स, फ्रीज टॉप रो, फ्रीज फर्स्ट कॉलम हे सर्वच्या सर्व ऑप्शन फ्रीज पेन्स मध्ये उपलब्ध आहेत. MS Excel मध्ये पेज ब्रेक कशामध्ये बघता येते आपल्याला, तर पेज ब्रेक प्रिव्ह्यू मध्ये. पिक्चर कोणत्या टॅब मधून इन्सर्ट करता येते, तर इन्सर्ट टॅब मधून. पी चार्ट फक्त कशावर तयार करता येतो, ओनली ऑन डाटा सिरीज वर. एक्सेल मध्ये पी हा एक प्रकारचा काय आहे, तर चार्ट आहे. पिव्हिट टेबल चा वापर कशासाठी होतो, समराइज डाटा साठी. पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे कशाचे प्रकार आहेत, ओरिएंटेशनचे. शीट मध्ये कोणता पॉइंटर शेपचा वापर सेल सिलेक्ट करण्यासाठी होतो, तर प्लस पॉइंटरचा. मित्रांनो, आपण जे यापूर्वी व्हिडिओ पाहिले आणि आपण यापूर्वी जे व्हिडिओ पाहणार आहोत यानंतरचे या सर्व व्हिडिओच्या ज्या PDF आहेत त्या आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आहेत आणि त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास उपलब्ध करून दिलेली आहे. शीट मध्ये कोणत्या पॉइंटर शेपचा वापर सेल सिलेक्ट करण्यासाठी होतो, प्लस. एंटर की प्रेस केल्याने सेल कशावर जातो, तर पहा सेल नेक्स्ट रो वर जातो. टॅब की प्रेस केल्याने सेल कशावर जातो, तर राईट साइडला जातो. पेज सेटअप ऑप्शनचा वापर आपण कशासाठी करतो, पहा पेज सेटअपचा ऑप्शन आपण प्रिंट लेआउट साठी करतो. वर्कशीटची प्रिंट केलेल्या प्रतीस काय म्हणतात, हार्ड कॉपी. क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3 हे कसले उदाहरण आहे, तर हे सगळे सिरीजचे उदाहरण आहे. रिसेंट ऑप्शन कोणत्या मेनू मध्ये उपलब्ध आहे, तर पहा रिसेंट ऑप्शन हा आपल्याला फाईल मेनू मध्ये उपलब्ध आहे. इज इक्वल टू राउंड ब्रॅकेट कम्प्लिटेड फंक्शन मुळे दिलेल्या नंबरला नमूद केलेल्या आकड्याप्रमाणे काय केले जाते, तर राउंड केले जाते. रॉज आणि कॉलम्स हे डाटा ग्रिड आहेत, हे विधान बरोबर आहे. रोजला कशा पद्धतीने नाव दिलेले असतात, 1 2 3 4. सेव्ह ॲज कमांडचा वापर ओपन फाईलला वेगळ्या नावाने सेव्ह करण्यासाठी होतो, हे विधान बरोबर आहे. स्कॅटर चार्टला डक नट चार्ट असेही म्हणतात, हे विधान चूक आहे. एक्सेल मध्ये स्कॅटर हा एक चार्टचा प्रकार आहे, हे विधान बरोबर आहे. स्क्रॉल बारचा वापर सेल मधील कंटेंट्स मध्ये बदल करण्यासाठी होतो, हे विधान चूक आहे. स्क्रॉल बारचा वापर वर्कशीट मधील विविध कार्यक्षेत्र बघण्यासाठी होतो, हे विधान बरोबर आहे. MS Excel 2010 मध्ये उपलब्ध नसणारे चार्ट आपण कशाने सिलेक्ट करू शकतो, ओव्हलने. MS Excel 2010 मध्ये कोणता चार्ट उपलब्ध नाहीये, रोबोट. वर्कबुक मध्ये सिलेक्ट केलेल्या सिंगल सेलला काय म्हणतात, ऍक्टिव्ह सेल.
सिलेक्ट केलेल्या सिंगल सेलला वर्कशीट मध्ये काय म्हणतात तर ऍक्टिव्ह सेल. सिरियल A to Z म्हणजे कशा प्रकारचे सॉर्टिंग होय तर असेंडिंग सॉर्टिंग होय आणि Z to A म्हणजे डिसेंडिंग टेक्स्ट सॉर्टिंग होय. लक्षात असू द्या. MS एक्सेल मध्ये स्पेलिंग तपासणीसाठी शॉर्टकट की कोणती आहे F7. एक्सेल मध्ये कॉपीची शॉर्टकट की कोणती आहे Ctrl+C. एक्सेल मध्ये हेल्पची शॉर्टकट की कोणती आहे F1. MS एक्सेल 2010 मध्ये होम टॅब मधील सॉर्ट आणि फिल्टर्स कमांड कशामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याला डाटा टॅब मध्ये होम टॅब मधील सॉर्ट आणि फिल्टर्स ही कमांड उपलब्ध आहेत. होम टॅब मधील सॉर्ट आणि फिल्टर्स कमांड कशामध्ये उपलब्ध आहेत पहा तर डाटा टॅब मध्ये हे सर्व उपलब्ध आहेत. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.